हा आपला वलीचा भाट, आपला रंगमंच, ही अंगणवाडी. काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाला सर्व चिडबिन एकदम. आता हा फक्त 1 महिन्यात बघा परत. बघा तो रोहनचा फार्म दिसतोय ना, फुल पॅक. एकच पायरी दिसते फक्त. पाऊस आला. काय वातावरण बघा तुम्ही. आहे का असं तुमच्या मुंबईला? नमस्कार मंडळी, मी संदेश भाई स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे. तर मंडळी गावाला आहे आणि दुपारच्या 2:30 वाजले आणि गावचं वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे. हिरवाईने नटलेलं हे गाव. खरं तर हेच पाहण्यासाठी मुंबईवरून गावाला आलो आहे आणि खूप भारी वाटतंय. सकाळपासून पाऊस नव्हता, म्हणजे मुंबईवरून निघाला तेव्हा नव्हता तिकडे मुंबईला, पण मध्ये जेव्हा आगोर आम्ही वडखलच्या पुढं आलो ना तेव्हा पाऊस चालू झाला. तर तो आता पण सकाळी नव्हता, पण आत्ता बघा तुम्हाला वारावर सुटल्या दाखवतो. आणि आपल्या गावातले पोरांना तिकडे पोहायला गेले, म्हणजे खूप आतमध्ये पण मी नाही गेलो. आपल्याला जायचं आहे रोहनसोबत त्याच्या पोएट्री फॉर्मवरती. तर माझा व्हिडिओ तिकडचा असणार आहे. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो पहिला बघा. आणि आता मी दत्त मंदिरामध्ये आहे. आपले दत्तगुरू ग्रामदेवत आहेत, त्याचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो, एकदा बघा. हा बघा, ते भारी वाटते ना. आणि हा आपलं गाव मरियम खार. तर चला मंडळी, आता जाऊया आपण रोहनच्या पोएट्री फॉर्मवरती, बघूयात आणि काय काय नवीन नवीन केलं आहे ते. हे बघा, हा आपला वलीचा भाट, आपला रंगमंच, ही अंगणवाडी. आणि हा समोर दिसतोय तो रोहनचा घर. आणि हा आपली सर्व वरची घरं. हा आपला गावात जाणारा रस्ता आहे, हा मेन. तापनचा आंबा, ही आमची मधली वाट, शॉर्टकट. गावाला आलो ना मंडळी, खरंच आता सध्या कोणी नाही आहे गावाला, मित्र वगैरे कोण आलेले नाही आहेत, एकटाच आहे. ही बारीक बारीक पोरं आहेत, ते सर्व आता तिकडे पोहायला गेलेत. काय सांगू राणी मला गाव सुटना. बघा सगळीकडे हिरवळ, हिरवळच हिरवळ. एक दिवस मुंबईपासून लांब, एक नाही 2 दिवस. विरंदाचं घर पण बंद आहे इकडे. सर्व ही मागच्या आलेतून चाललोय आपण खाली रोहनच्या फार्मच्याकडे. बघा सर्वांचे आता नवीन नवीन घरं होत आहेत. गावाला सर्व चिडबिन एकदम. आता हा फक्त 1 महिन्यात बघा परत. गणपती आल्यावरती परत सर्व गोंगाट. मोहनचा घर आहे, मोणी साहिलचा. बघा इकडे आपलं गावदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. हा बघा पूर्ण मटमटीत झालेला आहे इकडे पण. जास्त माणसांचं आता येणं जाणं नसताना मग ते ह्या रोडला शेवाळी जास्त बसते. बघा नजारा, बघा तुम्ही फक्त नजारा. खरं तर सोबत कोण असतं ना तुम्ही मित्र वगैरे, तर अजून मजा आली असते. एकट्याला रोहन आहे तसं, पण रोहन त्याच्या कामात जास्त बिझी असतो, त्याच्यामुळे तो काय आपल्यासोबत जास्त फिरू नाही शकत. हे बघा, हे असे प्रत्येकाचे परसवण असतात. मग प्रत्येकजण काय भाजी लावतात, काही वेगवेगळ्या पद्धतीनं फुलांची झाडं वगैरे लावत असतात. बघा रोहन गेलं वाटतं. बघा तो रोहनचा फार्म दिसतोय ना. छान सुरुवात तर चांगली केली. एक युवा उद्योजक म्हणून भविष्यात खूप पुढे जाईल तो पण. कारण गावाला राहून व्यवसाय करणं थोडं टफच आहे, पण सातत्य ठेवणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा ढव छोटी छोटी खेकडी पण नाही भेटत ना ह्याच्यात. पहिले अशात ना खेकडी पकडायला यायचं, खेकडी व्हाईटवाली. हा
इकडे काहीतरी केलेलं आहे वाटतं ह्या वर्षी. हे काहीतरी आहे इकडं. आता काय आहे ते रोहनला विचारायला लागेल नक्की काय. आळ्या तर घातल्यात, कुंपण पण घातलेलं आहे. नक्कीच काहीतरी नवीन केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. हा रोहन आलाय, गाडी घेऊन आलाय. ही आपली विहीर, फुल पॅक. एकच पायरी दिसते फक्त, तुडुंब अशी भरलेली आहे. आणि हा व्हाल थंड थंड गार, पूर्ण पाणी बघा किती गारगार. पाऊस आला रे बाप्पा, बघा पाऊस आला. काय वातावरण बघा, वातावरण बघा तुम्ही. आहे का असं तुमच्या मुंबईला? आता पळा ना तर इथून भिजू, मोबाईल भिजेल. सर्व पाला बाजूला पडलाय झाडांचा. वरती आपल्या गावदेवी मंदिराकडे जायचा रस्ता आहे. आपण जाणारच आहोत तिकडे पण आईचं दर्शन घ्यायला. इकडे रोहनची गाडी आहे आणि हा रोहनचा फार्म.